पाहतोय नांदेड परिसर तसेच परभणी जिल्हा जालन्यामध्ये सुद्धा आणि हिंगोली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा लोणार मेहकर भागात आणि वसमत कळमनुरीसह अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातही आज 18 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत अनेक भागांमध्ये दमदार हजेरी लावणार आहे। 18 जुलै ही चांगल्या पद्धतीनं आपला प्रभाव टाकते। मध्यरात्रीपर्यंत उशिरा का होईना मध्यम पिकांपुरता हा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्हा पहाटेपर्यंत हा होणार आहे। त्याचबरोबर अमरावती अकोला परिसर देखील आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत बऱ्याच भागांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर सोलापूर हे भाग देखील काही ठिकाणी पडतोय आणि काही ठिकाणी कमी पडतोय। पण सध्या महाराष्ट्रामध्ये 15 जुलै पासून आताच्या घडीपर्यंत जेवढा भाग घ्यायचा आहे त्यांनी तेवढा भाग घेणं चालू देखील आहे। अजून रात्र सुद्धा या मराठवाड्यातल्या काही परिसराला म्हणजे नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर पाथर्डी एरियापर्यंत हा सरकणार आहे। गेवराईमध्ये देखील अनेक ठिकाणी तो मध्यम तर काही ठिकाणी चांगला आहे। अशा अनेक ठिकाणचे व्हिडिओज मला येऊन पोहोचले आहेत। रात्री बेरात्री लातूरलाही हालचाली आहेत। पण ह्या 3-4 दिवसामध्ये सध्या जो पाऊस पडतोय या पावसाला सर्रासपणे नाव ठेवण्याचं काम चालू आहे। मानतोय मी शासनाने तुम्हाला 20 तारीख दिली, या 20 पासून काय दिवे पाऊस लावणार आहे ते सुद्धा मी पण बघतो। येणाऱ्या काळामध्ये हा पाऊस सध्या मध्यम काही ठिकाणी बरा पडतोय, काहींना घेतलं नाहीये त्यांना सुद्धा हा घेणार आहे। पण ह्या 18 पर्यंत जेवढी व्याप्ती झाली आहे तेवढी व्याप्ती 20 ते 25च्या दरम्यान सुद्धा नाहीये। जेवढी व्याप्ती तुम्ही 19ला अनेकांच्या तारखा 19-20 पासून सुरू होतात, इथून पुढे सुद्धा एवढी मोठी व्याप्ती नाहीये। चालू आहे पाऊस 25 तारखेपर्यंतही पडणार आहे। पण सध्या जेवढं भाग घेण्याचं काम चालू आहे पावसाचं, हा भाग तेवढा 20च्या पुढे नाही, तो सुरू होणार आहे 25च्या पुढे जास्त व्याप्ती घ्यायला, जो विहिरीच्या पाण्याचा आपण प्रश्नाबाबत बोललोय। आता सध्या मुंबईला पुण्याला पाऊस नाही म्हणून बातम्या सांगतात की महाराष्ट्रात पाऊस पडत नाहीये, आणि तिथं पडला ज्यावेळेस नाशिक क्षेत्रामध्ये आणि मुंबई पुण्याला मुसळधार पाऊस पडला तर त्यावेळेस बातम्या होत्या की मराठवाड्याला आणि विदर्भाला मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यावेळेस बारीक शितोडे पडत होते, जे आज पडतायत काही ठिकाणी त्यापेक्षाही चांगला पडतोय। मला असे अनेक ठिकाणचे व्हिडिओज आलेत की ज्या व्हिडिओमध्ये मी चांदणे तुम पावसापर्यंत वाहुणी पावसापर्यंत पाहतोय, तर काही ठिकाणी पाऊस समाधानकारक का होईना पडतोय। आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले आजच्या 18 जुलैच्या पहाटे की जर हिंगोलीला या पुसद डिग्रज सारख्या भागांमध्ये, परभणी सारख्या भागांमध्ये, जालन्यासारख्या भागांमध्ये जर पाऊस नाही झाला मंठा एरिया वगैरे, तर मीही समजून जाईन यंदा दुष्काळ आहे। पण तिथे पाऊस आजच चांगली सुरुवात केली आणि त्या पावसाने जोर धरला देखील आहे। आता सध्या जी कंडिशन आहे ती वरती अहिल्यानगरकडे सरकणार आहे, तिकडे बीड जिल्हा तो घेईल, नांदेड सुद्धा चांगला घेईल आणि रात्री बेरात्री मध्यरात्री 12-1 वाजेपर्यंत होणार लातूरला तो सुरुवात करेल। वरती जर आपण पाहिलं अकोल्याकडनं अमरावतीकडनं एक बारीक पावसाची जी काही लेयर्स बनलेली आहे ती लेयर्स बुलढाण्याकडे आणि भोकरदन साईडकडे जर सरकताना दिसते। छत्रपती संभाजीनगर पर्यंत तिची मजल आहे आणि हा देखील वाढू शकतो अशी तिची परिस्थिती आहे। 19 जुलैचं चित्र आपण पाहूयात। 19 जुलैला सकाळपासून आज तर सूर्यदर्शन नव्हतं, उद्या अकोल्याला सूर्यदर्शन वाढेल आणि तिथे गरमीच्या लेवलमुळे थोडं पाणी पण वाढेल। उद्या थोडा का होईना पण भाग घेण्यासाठी भोकरदन जाफराबाद सज्ज होईल। आज तिथे सटकारे बिटकारे नॉर्मल रेन अशा पद्धतीने चाललंय। उद्या जालन्यालाही काही ठिकाणी पावसाची थोडी मोठी वाढ आहे। त्याचबरोबर उद्या बीड जिल्हा, पंढरपूर एरिया आणि लातूरला देखील वाढ आहे। त्याचबरोबर नाशिक, पुणे, मुंबईला पावसाचा जोर वाढणार आहे उद्याची 19 जुलै आणि आजही 18 जुलैच्या संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता आणखी थोडी वाढेल। याचबरोबर नागपूर परिसरामध्ये उत्तरेकडील भागांना उद्या दिलासा मिळतोय आणि 2 दिवसात या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी होईल। पण एक मात्र नक्की आहे, 20 जुलैपासून प्रशासनाचा पाऊस मलाही पाहायचा आणि तुम्हालाही पाहायचा आहे। त्यामुळे उद्यापासून कदाचित आपण आपल्या व्हिडिओची थोडी देण्याची पद्धत थोडी टाळावी असं मला सुद्धा वाटतंय। 1-2 दिवसात चित्र स्पष्ट होईल। आता परिस्थिती आपण थोड्या प्रमाणात का होईना पण चांगला पद्धतीचा पाऊस जो आहे, आज जसं परभणीला वगैरे सुरुवात झाली, हिंगोलीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। हे उद्याच्या 19 जुलैला कोणत्या भागामध्ये दमदार सुरू होतील
सकाळच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे खान्देशच्या नंदुरबारकडे उद्या पावसाची सुरुवात वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झडीसारखं स्वरूप असेल। नांदेडला सुद्धा झडी ते दमदार पावसाची नोंद होईल। लातूरमध्ये बुरबुर आणि झडीच्या पावसाला उद्यापासून देखील वाढ होईल। त्याचबरोबर सोलापूरचा आणि बीडचा समावेश आहे। उद्याची तारीख 19 आहे आणि ज्या पद्धतीने आज पाऊस मराठवाड्याकडून सुरू झाला आहे 18 जुलैला, आणखी मध्यरात्रीपर्यंत तो अनेक ठिकाणी वाढणार आहे। ते भाग मला कमेंटमध्ये करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय शिवराय।